या व्हिडिओमध्ये आपण जमीन खरेदी करताना कोणत्या काळजी घ्यायच्या याच्याबद्दल माहिती बघणार आहोत. तर सर्वप्रथम कागदपत्राची खात्री करणं हे महत्त्वाचं असतं. त्याच्यामध्ये 7/12. आता 7/12मध्ये काय असतं, आपली मालकी दिसते, कोणाच्या नावावर आहे, जिरायत आहे का बागात आहे, याचा कर्ज केस काय असेल त्याचं असतं ते, आणि त्याच्यावर क्षेत्र असतं. आता नमुना 8 उतारा याच्यावर जोतदार लागवड कोणाच्या नावावर आहे ह्याची माहिती असते. आता मालकी सलगता, आता मागील 30 वर्षाची खरेदी कागदपत्रे, सेल रेट, वारसा इत्यादी बाबी तपासणे. फेरफार नोंदी, आता सर्व जेवढे काही व्यवहार झालेले सर्व फेरफार झाले आहेत का. नोंदणीकृत दस्तावेज, फक्त नोटरीवर विसंबू नका. नोटरीवर फक्त अवलंबून राहणे योग्य नाही. आता कर्ज केस बोजा तपासणे, बँक कर्ज किती आहे, कोर्ट केस काय असतात, शासनाक संदेश काही आदेश आहेत का, या गोष्टी. नकाशा मोजणी, गाव नकाशा प्लस मोजणी नकाशा 7/12शी जुळतो का. जसं की प्रत्येक क्षेत्र नकाशावर क्षेत्र आणि 7/12वर क्षेत्र. आता शेजाऱ्याची सीमा वाद असतात, कुठं बऱ्याच ठिकाणी वाद असतात. आता मोजणी दोन्ही पद्धती करू शकते, एक तर सरकारी किंवा खाजगी रिपोर्ट किंवा. आता जमिनीचा प्रकार तपासा, आता कोणती जमीन येणे आहे, एक बेगर शेती एक शेतीवाली आहे, ह्या दोन्ही गोष्टीचा विचार करावा लागतो, कारण की याचे पण प्लस मायनस पॉईंट आहेत. रस्ता, पाणी, वीज ह्या पण गोष्टी खूप महत्त्वपूर्ण आहेत. रस्ता नसेल तर जमीन असून फायदा नाही, पाणी नसेल तर जमीन, हे तिन्ही गोष्टी खूप अत्यंत उपयोग आहेत. कर आणि देणी ह्या पण महत्त्वाच्या आहेत. ग्रामपंचायत, तलाठी किंवा नगर परिषद ह्या गोष्टी करतात. करार व नोंदणी काळजी, करारनामा जसे की सर्व गोष्टी व्यवस्थित तपासावा असतो फेरफार करताना. काही वकिलाकडून ह्या सर्व गोष्टी तपासून घेत नाही, व्यवस्थित चौकशी करून घेणे हे पण महत्त्वाचं असतं. लोकल चौकशी, जसं की शेजारी, सरपंच, तलाठी यांच्याकडे माहिती घ्या, जुने वाद काही आहे का, किंवा सरपंच त्याला माहीत असतं की तिथे लफडं काय झालेलं आहे काय. आणि शेवटी एक महत्त्वाचा सल्ला आहे की कागदावरील जमीन आणि प्रत्यक्ष जमिनीमध्ये जर जुळत नसेल तर येथे तफावत निर्माण होतेच.